माणसाने मोठ्या मोठ्या जंगलातून सिमेंटचे कारखाने बांधायला सुरुवात केली. सिमेंटचं कॉन्क्रीटचं जंगल हे माणसाने निसर्गामध्ये हस्तक्षेप करून ज्या त्या ठिकाणी बांधायला सुरुवात केली. त्यामुळं झालं काय, पडणारा पाऊस असेल, पावसाचं पाणी असेल, ते मुरण्याची जागा कमी झाली. परिणामी पर्यावरणाचं संतुलन ढासळलं गेलं. तुम्ही बघू शकता या पलीकडच्या साईडला हा मोठा टेकडी आहे आणि त्या टेकडीवर देखील सिमेंटचं जंगल काही दिवसांनी उभा होईल. आणि हे सिमेंटचं जंगल उभा झाल्यामुळं जे पशु आहेत, जे प्राणी आहेत, जे तिथली बायोडायव्हर्सिटी आहे, हे त्यांच्या दैनंदिन जीवनात हस्तक्षेप होतो आणि त्यामुळं ते माणसाच्या शहरामध्ये येतात, गावामध्ये येतात, शेतामध्ये येतात. आपण त्यांची जंगलं नष्ट केली, त्यांचा अधिवास नष्ट केला आणि वरून आपण म्हणतो बिबट्यांसाठी नवीन योजना काय करायची. बिबट्यांसाठी नवीन योजना करण्याऐवजी आपण त्यांच्यातला हस्तक्षेप जर बंद केला तर नक्कीच पर्यावरण वाचेल.